नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं इतिहासाचं 5वं प्रकरण शैक्षणिक वाटचाल या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. पहा, मागच्या तासिकेला आपण आपल्या इतिहासाच्या 4थ्या प्रकरणामध्ये स्वतंत्र भारताने आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये वाटचालीच्या दरम्यान कोणकोणत्या धोरणांची आखणी केली, कशा कशा प्रकारचं नियोजन केलं, कशा योजना आखल्या, त्याची अंमलबजावणी केली, त्यांना यश किती आलं, अपयश किती आलं, या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिली. तर आजच्या तासिकेला आपण स्वतंत्र भारतामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शिक्षणाचा विकास व्हावा यासाठी कोणकोणत्या पद्धतीच्या विचारांचा, कोणकोणत्या नियोजनांचा, योजनांचा वापर करण्यात आला, त्याची आखणी करण्यात आली, कशा पद्धतीनं ही शैक्षणिक वाटचाल झाली या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. पहा, स्वतंत्र भारतामध्ये जेव्हा 1951 मध्ये पहिली जनगणना झाली, म्हणजे 1951च्या आधी अनेक वेळा ब्रिटिशांच्या काळामध्ये जनगणना झालेल्या आहेत. दर 10 वर्षाला ही जनगणना होते, हे तुम्हाला माहिती आहे. तर 51 मध्ये स्वतंत्र भारतात जी जनगणना झाली त्यावेळेस साक्षरतेचं प्रमाण पाहिलं तर ते केवळ 17% एवढं होतं. म्हणजे भारतामध्ये शिक्षणाचा विकास करण्याची नितांत आवश्यकता होती. शिक्षणाचा विकास करणं ही एक जटिल अशी समस्या होती, हे उघडच होतं. कारण फक्त 17% लोक साक्षर होते, ज्यांना लिहिता वाचता येत होतं, अक्षराचं ज्ञान होतं. बाकी अडाणी अक्षरशत्रू होते. आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी प्राथमिक स्तरापासून शिक्षणाचा विकास करणं गरजेचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून भारत सरकारने प्रयत्न केले आणि त्यांना बरंचसं यश आलं. कारण 1961च्या जनगणनेनुसार 17%वरून हे जे प्रमाण आहे ते 24%वरती आलं. 1971च्या जनगणनेत जर पाहिलं आपण साक्षरतेचं प्रमाण तर ते 34% असं आढळतं. 81च्या जनगणनेमध्ये हे प्रमाण 43% एवढं झालं. तर 1991च्या जनगणनेमध्ये हेच प्रमाण 52% एवढं झालं. आणि 2001च्या जनगणनेमध्ये हे प्रमाण 64% वाढलं. तर परवाची जी 2011ची जनगणना झाली त्या जनगणनेनुसार 74% साक्षरतेचं प्रमाण भारतामध्ये आढळून आलं. म्हणजे नक्कीच शैक्षणिक वाटचाल जी आहे भारताची धीम्या गतीनं का असेना पण योग्य दिशेने, योग्य मार्गाने होत असल्याचं आपल्याला या जनगणनेतून जे साक्षरतेचं वाढलेलं प्रमाण, टक्का आपल्याला दिसतो त्यावरून कळतं. ठीक आहे. तर प्राथमिक शिक्षणापासून भारत सरकारने शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. मग प्राथमिक स्तर आहे, माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक स्तर आहे, पदवी पदव्युत्तर शिक्षण आहे. या संदर्भात सुद्धा विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. योजना, मोहिमा आखण्यात आल्या आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. तर सुरुवातीला आपण बघूया या तासिकेला की प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये कोणत्या स्वरूपाच्या कार्यक्रमाची आखणी करून प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न स्वतंत्र भारत सरकारने केला. तर प्राथमिक शिक्षण म्हणजे काय? तर साधारणपणे 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्राथमिक शिक्षण कशाला म्हणतात? 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्याला जे शिक्षण दिलं जातं त्याला प्राथमिक शिक्षण असं संबोधलं जातं. तर या 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला हे शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून एक मोहीम आखण्यात आली. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि प्राथमिक शिक्षणाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून खडू फळा मोहीम हाती घेण्यात आली, ज्यालाच ऑपरेशन ब्लॅक बोर्ड असंही संबोधलं जातं. याच्यावरती प्रश्न या पद्धतीने विचारला जातो मुलांनो. बघा, खडू फळा या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता? 3 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न याच्यावरती विचारला जातो. किंवा टिपा लेहामध्ये 2 गुणांसाठी खडू फळा मोहीम,
किंवा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जातो। त्यामुळे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक समजून घ्या की काय होती ही खडूफळा मोहीम, कशासाठी ही खडूफळा मोहीम सरकारने हाती घेतली, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणत्या तरतुदींचा समावेश करण्यात आलेला होता, कोणतं उद्दिष्ट साध्य करायचं होतं सरकारला ही मोहीम हाती घेऊन। तर उद्दिष्ट काय होतं? प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणा, आणि प्राथमिक शिक्षणाचा विकास करणं हे उद्दिष्ट होतं। मग त्यासाठी हे काय आहे? उद्दिष्ट आहे। प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा, प्राथमिक शिक्षणाचा विकास व्हावा, त्याचं सार्वत्रिकीकरण व्हावं, या दृष्टिकोनातून कोणत्या कार्यक्रमाची आखणी या खडूफळा मोहिमेच्या अंतर्गत करण्यात आली? तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राथमिक शाळांची निर्मिती करण्यात यावी। प्राथमिक शाळा, कारण प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शाळांवरती भर देण्यात आला। मग आता या शाळांचं स्वरूप कसं असावं? किमान 2 सुसज्ज वर्गखोल्या, 1 स्वच्छतागृह आणि किमान 2 शिक्षक, त्यापैकी 1 तरी महिला शिक्षिका, असं स्वरूप या प्राथमिक शाळांचं असावं। कसं? 2 सुसज्ज वर्गखोल्या असाव्यात। एखाद्या गावामध्ये प्राथमिक शाळा निघालीये, काढण्यात आलीये म्हटल्यानंतर तिथं किमान 2 वर्गखोल्या असाव्यात, 1 स्वच्छतागृह असावं, 2 शिक्षक असावेत, त्यापैकी 1 महिला शिक्षिका असावी। यासोबतच अध्ययन आणि अध्यापन करणं सोयीचं जावं या दृष्टिकोनातून, अध्ययन अध्यापनातली अडचण दूर व्हावी या दृष्टिकोनातून त्या शाळेकडे खडू, फळा, भूगोलासारखा विषय शिकण्यासाठी, इतिहासासारखा विषय शिकण्यासाठी, नकाशे, विज्ञानासारखा विषय शिकण्यासाठी प्रयोगशाळा, साहित्यासह असणारी प्रयोगशाळा, त्यासोबतच खेळाचं साहित्य, विद्यार्थ्यांना खेळ खेळण्यासाठी मैदान, एखादं छोटेखानी असं ग्रंथालय, विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचावंसं वाटलं, ज्ञान घ्यावंसं वाटलं, ज्ञानवान व्हावंसं वाटलं, माहिती मिळवावीशी वाटली तर त्याच्या हाताला ग्रंथ असावेत, थोडेकेच का असेना पण ग्रंथालय त्या शाळेकडे असावं। या पद्धतीची योजना या खडूफळा मोहिमेच्या अंतर्गत करण्यात आली आणि बऱ्याच ठिकाणी प्राथमिक शाळांची निर्मिती पण झाली आणि या कार्यक्रमामुळे प्राथमिक शिक्षणाला गती सुद्धा आली। म्हणजे सरकारची जी योजना होती, सरकारची जी मोहीम होती, त्या मोहिमेला यश आलं असं म्हणायला काही हरकत नाही। मग आता या मोहिमेला अगदी सुरुवातीच्या प्रयत्नातच यश आलं, या मोहिमेचा विस्तार करण्यात आला। हा जो ऑपरेशन ब्लॅकबोर्ड हा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला। कधी ही मोहीम हाती घेण्यात आली? ऑपरेशन ब्लॅकबोर्ड किंवा खडूफळा मोहीम, आपल्याला इसवी सन पण लिहावं लागतं। ब्लॅकबोर्ड किंवा खडूफळा मोहीम ही हाती घेण्यात आली 1988 मध्ये। कधी हाती घेण्यात आली? 1988 मध्ये। आणि लवकरच जेव्हा चांगले परिणाम या मोहिमेचे दिसून आले त्यावेळेस या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला। कधी करण्यात आला विस्तार? 1994 मध्ये। म्हणजे 1994 पर्यंत खूप चांगल्या प्रमाणामध्ये या मोहिमेला यश आलं होतं। बऱ्याच प्रमाणात प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांची निर्मिती झाली आणि बरेच मुलं प्राथमिक शिक्षण घेऊ लागले आणि त्यामुळं या कार्यक्रमाचा आणखी विस्तार करण्यात आला। विस्तार कसा केला? पूर्वी 2 वर्गखोल्या असाव्यात असं सांगितलं होतं, पण विद्यार्थी संख्या हळूहळू वाढायला लागली, मुलं शाळेकडे यायला लागले, पालक आपल्या पाल्यांना शाळेमध्ये प्रवेश द्यायला लागले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली। मग ज्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये 100 विद्यार्थी असतील
100 विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी 2 वर्ग खोल्यांच्या ऐवजी 3 वर्ग खोल्या असाव्यात, कारण संख्या वाढली ना विद्यार्थ्यांची. पूर्वी 2 शिक्षकांची शिफारस करण्यात आलेली होती, संख्या वाढली, शिक्षक वाढले, 3 शिक्षक असावेत, किमान 3 शिक्षक असावेत. त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जाती जमातीचे लोक ज्या भागात मोठ्या प्रमाणात आहेत त्या भागामध्ये बहुल म्हणजे जास्त प्रमाणामध्ये शाळांची स्थापना व्हावी. मुलींसाठी प्राथमिक शाळा स्थापन करण्यात याव्यात. दिव्यांगासाठी अशा स्वरूपाचा साधारणपणे या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला. आणि याच्या पुढे जाऊन शिक्षक भरती करीत असताना 50% शिक्षक या महिला शिक्षिका असाव्यात. 50% महिला शिक्षिकांची भरती करावी, कारण प्राथमिक शिक्षण आहे आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षणात महिला शिक्षिकांना जास्त प्राधान्य देण्यात आलं. अगदी टक्क्याचा विचार केला तर 50% शिक्षक भरती ही महिला शिक्षिकांची व्हावी अशी शिफारस या विस्तारलेल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत करण्यात आली. आणि याच्या पुढचा भाग म्हणजे 1994 मध्येच DPEP हा एक कार्यक्रम हाती घेण्यात आला. हा खडूफळा मोहिमेचाच एक भाग होता. खडूफळा मोहीम यशस्वी ठरली, त्यामुळे तिचा विस्तार तर करण्यात आलाच, पण त्यासोबत आणखी एका कार्यक्रमाची त्याला जोड देण्यात आली. याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो मुलांनो. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम का सुरू करण्यात आला? DPEP असं याला संबोधलं जातं. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम का सुरू करण्यात आला? बघा, एका विधानात सांगायचं असेल तर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी DPEP हा कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू करण्यात आला. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी हा मुद्दा आपल्याला लिहावाच लागतो. हा आत्मा आहे ह्या प्रश्नाचा. कोणत्या प्रश्नाचा? जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम का सुरू करण्यात आला? प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी महाराष्ट्रासह इतर भारतातल्या 7 राज्यामध्ये हा कार्यक्रम लागू करण्यात आला. कारण हा अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे हे लक्षात आलं. कारण शिक्षणाचं, प्राथमिक शिक्षणाचं विशेषतः सार्वत्रिकीकरण करायचं होतं ना. सार्वत्रिकीकरण याचा अर्थ सगळ्यांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे आणि सर्वत्र पोहोचलं पाहिजे. अगदी देशाच्या शेवटच्या माणसापर्यंत आणि शेवटच्या गावापर्यंत प्राथमिक शिक्षण पोहोचलं पाहिजे. कुणीही शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे. प्रत्येकाला शिक्षण घेण्याची सोय सरकारकडून उपलब्ध करून दिली पाहिजे. या भावनेतून हा DPEPचा कार्यक्रम आखण्यात आला. आणि त्यासाठी मग 100% विद्यार्थ्यांची उपस्थिती किंवा विद्यार्थी गळतीचं प्रमाण थांबवणं, किंवा मुलींसाठी शाळा, कारण ज्या ठिकाणी त्या काळामध्ये ज्या शाळेमध्ये मुलं जातात त्या शाळेमध्ये मुली पाठवण्यास पालक तयार होत नसत सहजासहजी काही प्रमाणामध्ये. त्यामुळं मुलींसाठी खास शाळांची तरतूद करण्यात आलेली होती या कार्यक्रमाच्या अंतर्गत. मग खडूफळा मोहीम असो किंवा DPEPचा कार्यक्रम असो, मुलींसाठी, दिव्यांगासाठी शाळा, आपण ज्यांना अपंग असं म्हणतो त्यांना दिव्यांग असं संबोधलं जातं. दिव्यांगासाठी शाळा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी त्यांच्याच भागामध्ये
त्यांना जवळच्या जवळ, घराच्या जवळच शाळेची सोय व्हावी, शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्या भागामध्ये शाळा. मध्यान्ह आहार योजना, विद्यार्थी शाळेकडं आकर्षिले जावेत, त्यांच्या गळतीचं प्रमाण थांबावं, म्हणजेच ते शाळेत यावेत, शिक्षणापासून वंचित राहू नयेत, पूर्ण वेळ त्यांनी शाळा करावी, दररोज नियमितपणे शाळेत यावेत, या दृष्टिकोनातून हा DPEPचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि यशस्वीरित्या राबविण्यातही आला. पहा, याच दरम्यान महाराष्ट्र सरकारनं जेव्हा भाषावार प्रांतरचना झाली, कधी झाली भाषावार प्रांतरचना? आणि भाषावार प्रांतरचनेनुसार 1960 मध्ये मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण केला गेला, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र. ठीक आहे. आणि 1960 नंतर लगोलग महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये एक पहल केली, निर्णय घेतला की 1ली ते 7वीचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकसारखंच ठेवावं. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात, कोकणात, खानदेशात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात कुठलाही 5वीतला जो विद्यार्थी आहे त्याचं मराठीचं पुस्तक एकच असावं. कुठलाही 2रीचा जो विद्यार्थी आहे त्याचं गणिताचं पुस्तक एकच असावं. कोकणामध्ये 2रीच्या विद्यार्थ्याला गणिताचं पुस्तक वेगळंच आहे आणि मराठवाड्यामध्ये वेगळंच आहे असं दिसू नये, या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले महाराष्ट्र सरकारच्या मार्फत. आणि त्याची जबाबदारी सोपवली 1ली ते 7वी वर्गासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकसारखा अभ्यासक्रम ठरवण्याची जबाबदारी मुंबईच्या ST कॉलेजचे प्राचार्य होते. सय्यद राऊफ असं त्यांचं नाव, आणि यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. आणि 1ली ते 7वी महाराष्ट्रभर एकसारखाच अभ्यासक्रम, त्याचा मसुदा त्यांनी तयार केला आणि त्यानंतर तो लागू पण केला. ठीक आहे. प्रयत्न खूप झाले, प्रत्येक माणूस हा साक्षर झाला पाहिजे या दृष्टिकोनातून. त्यात काही राज्य पुढे होती, काही राज्य माग राहिली. केरळ सारखं राज्य आहे जे 90च्या दशकामध्येच 100%, 91 मध्येच, 1991 मध्येच 100% साक्षर बनलेले. कोणतं राज्य? केरळ सारखं राज्य. आपण काही फार मागं नाही आहोत, पण आपल्याला तो टक्का 100% आणखी नेता आलेला नाहीये. आमच्या महाराष्ट्राचा विचार केला तर प्राथमिक शिक्षणाच्या विकासासाठी सरकार तर प्रयत्न करीतच होतं, पण सरकारच्या सोबत काही शिक्षण सुधारक, काही शिक्षण तज्ञ, शिक्षण प्रेमी मंडळी सुद्धा यासाठी खूप राबत होती, प्रयत्न करत होती. त्यामध्ये आपल्याला आदराने नाव घ्यावं लागतं ते ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ. या 2 शिक्षणप्रेमी मंडळींनी अगदी ठाण्यासारख्या म्हणजे कोकणातल्या आदिवासी भागामध्ये आदिवासी लोकांना साक्षर करण्यासाठी खूप जीवाचं रान केलेलं आपल्याला दिसून येतं. बोर्डी आणि कोसबाड सारखे प्रकल्प त्यांनी हाती घेतले. एक होती समई, हे प्रकरण पण कदाचित तुम्हाला आहे बहुतेक, यांच्या जीवनावर आधारित. त्या ठिकाणी कुरणशाळा, प्रौढ शिक्षण किंवा रात्रीच्या शाळा, अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक शाळा, बालसेविका प्रशिक्षण केंद्र अशा शाळा आणि महाविद्यालयाची या अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांनी स्थापना केली. आणि प्राथमिक शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा मोलाचं असं सहकार्य सरकारला केलेलं आपल्याला दिसून येतं, समाजाला, राष्ट्राला केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. यानंतर आपण बोलूया माध्यमिक शिक्षण. माध्यमिक शिक्षण कशा पद्धतीनं भारतामध्ये विकास पावलं, त्यासाठी कशा प्रकारच्या योजनांची आखणी करण्यात आली.
कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं, कोणते आयोग स्थापन करण्यात आले? माध्यमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझाद. हे स्वतंत्र भारताचे शिक्षण मंत्री होते पहिले. याने विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना केली. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावा, सुधारणा करावी या दृष्टिकोनातून हा हेतू समोर ठेवून, ध्येय समोर ठेवून त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना केली. आणि या विद्यापीठ शिक्षण आयोगाने माध्यमिक शिक्षणास गती देण्यासाठी, माध्यमिक शिक्षणाचा विकास करण्यासाठी म्हणून एका स्वतंत्र आयोगाची शिफारस केली. आणि मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन झाला, ज्याला मुदलियार आयोग असं संबोधलं जातं. त्या मुदलियार आयोगाची स्थापना तर झाली. मुदलियार आयोगाने शिक्षणाचा एक आकृतीबंध पण सांगितला. 11+1+3. 11 म्हणजे माध्यमिक शिक्षण 11वी पर्यंत. कुठपासून कुठपर्यंत? 1ली ते 7वी प्राथमिक आहे. 8वी 9वी 10वी 11वी हे माध्यमिक शिक्षण. +1 म्हणजे पुढचं 12वीचं जे वर्ष आहे ते काय आहे? उच्च माध्यमिक आहे. 12वीचं 1 वर्ष आणि पुढचे 3 वर्ष पदवीचं शिक्षण आहे. मग BA असेल, BCom असेल, BSc असेल, अशा प्रकारचा शिक्षणाचा एक आकृतीबंध या मुदलियार आयोगाने, याला म्हणायचं शिक्षणाचा आकृतीबंध. माध्यमिक शिक्षण कुठपासून कुठपर्यंत? उच्च माध्यमिक कुठपर्यंत? माध्यमिक शिक्षण 8वी 9वी 10वी 11वी 4 वर्ष, उच्च माध्यमिक शिक्षण 12वीचं 1 वर्ष आणि पदवीचं शिक्षण 3 वर्ष, BA BSc BCom या पद्धतीचं. असा एक आकृतीबंध मुदलियार आयोगाने सांगितला. पण मुदलियार आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या, मग बऱ्याच शिफारशी मुदलियार आयोगाने केलेल्या होत्या. शिक्षणाचं माध्यम काय असावं, अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असावं, अध्यापनाची पद्धती कशी असावी, अशा शिफारशी तर सांगितल्या. पण संपूर्ण देशासाठी, राष्ट्रासाठी मुदलियार आयोगाने ज्या शिफारशी सांगितलेल्या होत्या त्या लागू करणं, त्याची अंमलबजावणी करणं हे खूप अवघड गेलं. आणि त्यामुळं त्यानंतर काही वर्षातच आणखी एक दुसरा आयोग स्थापन करण्यात आला माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भातच विचार करण्यासाठी. त्या आयोगाचं नाव आहे कोठारी आयोग. कोठारी आयोग. या आयोगाची जी नावं आहेत ती, या आयोगाचं नेतृत्व, या आयोगाचं अध्यक्षपद ज्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यांच्या नावावरती या आयोगाला नावं प्राप्त झालेली आपल्याला दिसून येतात. मग कोठारी आयोग हा कोणाच्या अध्यक्षतेखाली, नेतृत्वाखाली स्थापन झालेला होता? हा शिक्षण तज्ञ डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली हा स्थापन झालेला होता. कधी स्थापन झालेला होता? कोठारी आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती ती 1964 मध्ये. 1964 मध्ये हा आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगामध्ये शिक्षणाचा आकृतीबंध ठरवण्यासाठी, विकासाची प्रक्रिया कशा पद्धतीनं ठरविण्यात यावी, यात JP नाईक या शिक्षण तज्ञांनी खूप मोठं योगदान दिलं. म्हणजे कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली जो कोठारी आयोग स्थापन करण्यात आला, त्या आयोगाने ज्या शिफारशी लागू केल्या, ज्या तरतुदी सांगितल्या, त्या तरतुदी ठरविण्यामध्ये JP नाईक या शिक्षण तज्ञांचं पण खूप मोठं योगदान आहे. या कोठारी आयोगाचा आकृतीबंध काय आहे? याने 10+2+3 असा आकृतीबंध सांगितला. 10+2+3 हा शैक्षणिक आकृतीबंध सांगितला. जसा मुदलियार आयोगाने कोणता शैक्षणिक आकृतीबंध सांगितला होता? 11+1+3. याने कोणता सांगितला? 10+2+3 म्हणजे 8वी 9वी 10वी हे माध्यमिक शिक्षण, 11वी 12वी
हे उच्च माध्यमिक शिक्षण आणि 3 वर्ष पुढची पदवीची. माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि पदवी अशा प्रकारचा शैक्षणिक आकृतिबंध हा कोठारी आयोगाने सांगितला, जो आयोग 1964 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता. पण त्या आयोगाच्या शिफारशी कधी लागू करण्यात आल्या संपूर्ण भारतात? या 1972 पासून या आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली. पहा, याच्यावरती 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोठारी आयोगाने केलेल्या शिफारशी कोणत्या? कोणत्या शिफारशी केल्या कोठारी आयोगाने? तर पहिली शिफारस केली, संपूर्ण राष्ट्रासाठी एकसारखं शिक्षण असावं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही शिफारस आहे. दुसरी शिफारस कोणती केली? 10वी पर्यंत, विशेषतः माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात आपण बोलतोय ना, 10वी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला मातृभाषा हिंदी राष्ट्रभाषा म्हणून आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी या भाषेचं शिक्षण बंधनकारक करण्यात आलं. म्हणजे मातृभाषा, समजा महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे तर त्याला मराठी भाषेचं शिक्षण, कर्नाटकातला आहे तर कन्नड भाषेचं शिक्षण, ठीक आहे. म्हणजे मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी हे बंधनकारक करण्यात आलं या आयोगाच्या शिफारशीनुसार. त्यानंतर शिक्षण तळापर्यंत झिरपावं यासाठी, म्हणजे प्रत्येक जण शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे यासाठी, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी म्हणून काही शिफारशी केल्या. त्यात निरंतर शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, दूरस्थ शिक्षण, प्रौढ शिक्षण, त्यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी. म्हणजे ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांनी कोणत्याही वयामध्ये त्यांचं शिक्षण सुटून कितीही वर्ष होऊ द्या, त्यांना परत एकदा शिक्षण घेण्याची संधी प्राप्त करून देण्यात यावी अशी शिफारस या कोठारी आयोगाच्या मार्फत करण्यात आली. यासोबतच अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर फेकले गेलेले आहेत, बाजूला झालेले आहेत, जिथे शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नाही, त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यात याव्यात अशी शिफारस करण्यात आली. आणि यावर शिक्षणावर जो खर्च सरकार करीत होतं तो खर्च कमी आहे. त्यासाठी सरकारने वार्षिक अंदाजपत्रकामध्ये शिक्षणावरील अधिक खर्चाची तरतूद करावी अशी शिफारस करण्यात आली. शिक्षणावर अधिक खर्चाची तरतूद. शिक्षणाच्या अभावी ज्या पैशाच्या अभावी, निधीच्या अभावी ज्या योजना आखल्यात त्या पूर्णत्वाला जाण्यापासून राहू नये यासाठी अधिक खर्चाची तरतूद करण्यात आली. अशा शिफारशी या कोठारी आयोगाने केलेल्या आहेत. 2 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला या शिफारसी लिहायच्या आहेत. यानंतर कोठारी आयोगावरती आणखी एका प्रकाराने प्रश्न विचारला जातो. संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. कोठारी आयोगाची शिक्षणाची उद्दिष्टे. या शिफारशी आहेत तर शिक्षणाची उद्दिष्ट आपल्याला संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करावी लागतात. कोठारी आयोगाची शिक्षणाची उद्दिष्ट काय सांगितलीत कोठारी आयोगाने शिक्षणाची उद्दिष्ट? पहा, पहिलं उद्दिष्ट सांगितलेलं आहे शिक्षणामुळे आधुनिकता यावी विचारांमध्ये. जुने बुरसटलेले विचार निघून जावेत
नव्याने जगाकडे बघण्याची दृष्टी यावी. जे अभ्यासक्रमातून असा शैक्षणिक विकास विद्यार्थ्याचा झाला पाहिजे की तो या आधुनिक जगामध्ये जगण्यासाठी लायक बनला पाहिजे, क्षमतावान बनला पाहिजे. त्याच्या ज्ञानामध्ये, माहितीमध्ये, विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये आधुनिकता आली पाहिजे आणि त्याचे विचार आधुनिक बनले पाहिजेत. असा प्रयत्न शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून झाला पाहिजे. हे पहिलं उद्दिष्ट सांगितलं. म्हणजे आधुनिकता शिक्षणातून. त्यानंतर सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य अभ्यासक्रमातून, विविध विषयांच्या प्रकरणांमधून, धड्यांमधून, पाठांमधून त्याला हा बोध झाला पाहिजे की आपल्या देशाचं ऐक्य टिकवणं ही माझी जबाबदारी आहे. कारण आपण एकत्र जीवन जगतोय. एकत्र जीवन हे सहजीवन कधी यशस्वी होणार आहे? जेव्हा सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य ही भावना या समाजामध्ये जगणाऱ्या प्रत्येकामध्ये असणार आहे. त्यामुळे ती भावना जास्तीत जास्त वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजेत. तरच राष्ट्र टिकून राहणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना विद्यार्थ्यामध्ये झाली पाहिजे. असा अभ्यासक्रम आखावा, असे पाठ, असे धडे, अशी प्रकरणं की ज्यातून सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्य त्या लेकरामध्ये, त्या मुलामध्ये, त्या विद्यार्थ्यामध्ये जोपासलं गेलं पाहिजे. जेणेकरून चरित्रवान असे नागरिक या देशासाठी निर्माण होतील. ठीक आहे. त्यानंतर शिक्षणाचा उत्पादकतेशी संबंध जोडला गेला पाहिजे. 20-25 वर्ष जे काही शिक्षण घेतो एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा, त्यानंतर तो आत्मनिर्भर झाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या तो स्वावलंबी बनला पाहिजे. 20-25 वर्ष शिक्षण घेऊन सुद्धा जर तो दुसऱ्यावर अवलंबून असेल आर्थिकदृष्ट्या, तर शिक्षणाची अशामुळे विश्वासार्हता कमी होईल. बरोबर आहे. शिक्षण प्रक्रियेची बदनामी होईल. बरोबर आहे. लोक त्या शिक्षण प्रक्रियेच्या संदर्भामध्ये श्रद्धावान नसतील आणि असं योग्य ठरणार नाही. बरोबर आहे. म्हणून शिक्षणाचा उत्पादकतेशी संबंध जोडता आला पाहिजे. आणि असे नागरिक निपजले पाहिजेत शिक्षणातून की त्यांना लोकशाही शासन व्यवस्थेवरती त्यांचा जास्तीत जास्त विश्वास हा दृढ होत गेला पाहिजे. आणि लोकशाही हा शासन व्यवस्थेचा एक खूप सुंदर असा प्रकार आहे आणि तो हितकारक असा आहे. या दृष्टिकोनातून लोकशाहीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न त्या शिक्षण प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या नागरिकांनी, त्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. म्हणजे लोकशाहीचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे असं त्याला वाटलं पाहिजे आणि तिचं संवर्धन सुद्धा त्यानं केलं पाहिजे. अशी शिक्षणाची उद्दिष्टे आयोगाने सांगितलेली आहेत. या कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 1975 पासून आमच्या महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीच्या शालांत परीक्षा घेण्यास सुरुवात झाली मुलांना. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पुणे या ठिकाणी स्थापना करण्यात आली. कधी स्थापना करण्यात आली? कोठारी आयोग 1964 ला स्थापन झाला आणि 1966 मध्ये 1 जानेवारी 1966 मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या मार्फत 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेतल्या जातात. 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे आयोजन या मंडळाच्या मार्फत केले जाते. 1975 मध्ये या मंडळाच्या मार्फत 10वीची पहिली कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार बाहेर पडलेली
पहिली अशी 10वीची बॅच होती. तसंच या मंडळाच्या मार्फतच शिक्षण संक्रमण नावाचं एक मासिक सुद्धा, जे शिक्षण प्रक्रियेतल्या प्रत्येक घटकासाठी मार्गदर्शक असं आहे, ते मासिक या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत काढलं जातं, प्रकाशित केलं जातं दर महिन्याला. हे मासिक आहे. ठीक आहे. यानंतर आपण बघूया उच्च शिक्षण. उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं विकास झाला आमच्या भारतामध्ये. उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र भारतात 1948 मध्येच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली. कारण उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांची गरज लागते. उच्च शिक्षण हे महाविद्यालयांमध्ये दिलं जातं. मग महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी खूप मोठ्या निधीची पण आवश्यकता असते आणि पैशाच्या अभावी उच्च शिक्षणाच्या देवघेवीमध्ये अडथळा येऊ नये या दृष्टिकोनातून विद्यापीठ अनुदान आयोगाची डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली 1948 मध्ये भारतामध्ये स्थापना करण्यात आली आणि त्यानुसार अनेक ठिकाणी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. कंट्री वाईड क्लासरूम सारखे कार्यक्रम सुरू करण्यात आले, ज्या कार्यक्रमाचं दूरदर्शनच्या माध्यमातून संपूर्ण देशभर प्रसारण करण्यात आलं. दूरदर्शनच्या माध्यमातून देशभर या कार्यक्रमाचं प्रसारण केलं. कशासाठी? उच्च शिक्षणाचा प्रसार प्रचार व्हावा, उच्च शिक्षण घेणं सोयीचं व्हावं, सुविधाजनक व्हावं या दृष्टिकोनातून अध्यापक आणि विद्यार्थी या दोघांना पण मदत व्हावी या दृष्टिकोनातून कंट्री वाईड क्लासरूम सारख्या कार्यक्रमाची सुरुवात करून दूरदर्शनच्या माध्यमातून देशभरामध्ये त्याचं प्रसारण सुद्धा करण्यात आलं. याच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये कला संचालनालयाची स्थापना करण्यात आली. कला संचालनालय कशासाठी? कला संचालनालय बघा, प्रत्येक माणूस कलाकार असतो. कोणत्या ना कोणत्या कलेची त्याला आवड असते. कौशल्य प्राप्त असो की नसो पण आवड तरी असते. मग कोणाला चित्रकला चांगली जमते, कोणाला शिल्पकला, मूर्तिकाम, कोणाला नृत्य, कोणाला गायन, कोणाला संगीत वादन, बरोबर आहे. या कलांचा विकास व्हावा, तो जो त्या मुलाचा, त्या विद्यार्थ्याचा, माणसाचा छंद आहे तो उपजीविकेचं साधन सुद्धा बनावं, त्याला अधिक प्रोत्साहन मिळावं, त्याची कला वाढावी या दृष्टिकोनातून कला संचालनालयाची स्थापना करण्यात आली महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही पाहता तुमच्या चित्रकलेच्या स्पर्धा असतात, ग्रेड तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा प्राप्त होतं त्याचं, आणि 10वीच्या रिझल्टमध्ये सुद्धा त्याचा टक्का ऍड होतो. इंटरमिजिएट, एलिमेंटरी अशा ज्या परीक्षा असतात चित्रकलेच्या त्या या कला संचालनालयामार्फतच घेतल्या जातात. म्हणजे अशा पद्धतीनं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा प्रसार, प्रचार आणि विकास आमच्या भारतामध्ये होत गेला. यासोबतच NCERT या संस्थेचं पण या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या विकासाच्या संदर्भात खूप मोलाचं असं योगदान आहे, मार्गदर्शन आहे. खूप महत्त्वपूर्ण अशी भूमिका आहे कोणाची? NCERT. काय आहे ही NCERT? याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. NCERT ची स्थापना का करण्यात आली, कशासाठी करण्यात आली, कधी करण्यात आली, कुठं करण्यात आली? बघा, भारत सरकारनं दिल्ली या ठिकाणी 1 सप्टेंबर 1961 रोजी NCERT या संस्थेची स्थापना केली. N फॉर नॅशनल,
थोडंसं आपण विस्तारित रूप पाहू. सी फॉर काउन्सिल ऑफ एज्युकेशनल, ई फॉर एज्युकेशनल, आर फॉर रिसर्च अँड टी फॉर ट्रेनिंग. या संस्थेची स्थापना करण्यात आली. म्हणजे राष्ट्रीय, मराठीमध्ये जर याचा विचार केला तर राष्ट्रीय शैक्षणिक रिसर्च म्हणजे संशोधन आणि ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण. संशोधन आणि प्रशिक्षण काउन्सिल म्हणजे परिषद, याची स्थापना करण्यात आली. आपल्याला विचारले NCERT ची स्थापना का केली भारत सरकारने, तर भारत सरकारला शिक्षणाच्या संदर्भात शिक्षणाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून धोरण आखण्यासाठी, योजना आखण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन व्हावं, सहकार्य व्हावं, या दृष्टिकोनातून सर्वंकष सहकार्य मिळावं या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीने शिक्षण प्रक्रिया मार्गक्रमण करावी, धोरणं आखण्यात यावी आणि खरोखर शिक्षणाचा विकास व्हावा उत्तमरित्या या दृष्टिकोनातून NCERT ची स्थापना करण्यात आली होती. मग पहिलं उद्दिष्ट किंवा ध्येय कोणतं आहे? भारत सरकारला सहकार्य कशासाठी? धोरण आखणं असेल, योजना आखणं असेल, त्यासाठी मार्गदर्शन करणारी एक संस्था म्हणून NCERT ची स्थापना करण्यात आली. त्यापुढं नावच आहे, नाव काय आहे? राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. वेळोवेळी अभ्यासक्रमाचं संशोधन व्हावं, मूल्यमापन तंत्राचं संशोधन व्हावं म्हणजे परीक्षा, त्यातही संशोधन व्हावं. मूल्यमापन तंत्र म्हणजे परीक्षा, परीक्षा त्यातही संशोधन झालं पाहिजे. अभ्यासक्रमात सुद्धा संशोधन झालं पाहिजे. 25 वर्षापूर्वीचा अभ्यासक्रम आता आहे का? नाही. आता आणखी नवीन शैक्षणिक धोरण येऊ लागलेलं आहे आता या वर्षीपासून. ठीक आहे, म्हणजे वेळोवेळी त्यात संशोधन होणं आवश्यक आहे, तरच आधुनिकतेशी आपला संबंध शिक्षणाच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो. 25-50 वर्षापूर्वीचं शिक्षण आता तितकंसं उपयोगी ठरणार नाही ना, त्याच्यामुळे त्याच्यात संशोधन झालं पाहिजे. परीक्षा घेण्याच्या तंत्रामध्ये त्याच्यामध्ये संशोधन झालं पाहिजे. प्रशिक्षणही मिळालं पाहिजे त्यासाठी शिक्षकांचं वेळोवेळी प्रशिक्षण झालं पाहिजे. एकदा शिक्षण घेतलं म्हणजे झालं. त्यासोबतच पाठ्यपुस्तकाची निर्मिती आणि पुनर्निर्मिती सुद्धा झाली पाहिजे. पुनर्निर्मिती पण झाली पाहिजे पाठ्यपुस्तकाची, कारण परत परत आपल्याला अभ्यासक्रम बदलला की पाठ्यपुस्तकं सुद्धा बदलावी लागतात. म्हणजे संशोधन आणि निर्मिती, साहित्याची पण निर्मिती करावी लागते. अध्ययन अध्यापन सुलभ व्हावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लागतं, त्याची निर्मिती सुद्धा NCERT या संस्थेच्या मार्फत केली जाते. शिक्षकांचं प्रशिक्षण असेल किंवा शिक्षकांसाठी मार्गदर्शिका असतील, कारण शिक्षकांच्या अध्यापनाचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून शिक्षकांसाठी मार्गदर्शिका असतील, हस्तपुस्तिका असतील किंवा कार्यपुस्तिका असतील, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध सारखी परीक्षा घेणं असेल, यासारख्या गोष्टींसाठी NCERT या संस्थेची भारत सरकारने स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे असा जर प्रश्न आला NCERT ची स्थापना का करण्यात आली, साधारणपणे या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्हाला विश्लेषण करावं लागतं. तर ठीक आहे,
प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण या संदर्भात शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने कोणकोणत्या धोरणांचा अवलंब केला या संदर्भात आपण या तासिकेला माहिती पाहिली. पुढच्या तासिकेला उरलेला पाठ्यघटक आपण अभ्यासूया. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.